नमस्कार, मी पंडित अमोक कुलकर्णी. गेल्या काही दिवसात मला अनेक फोन आले, अनेक संदेश आले, पण प्रत्येकामागं एकच वेदना होती. गुरुजी, माझी नोकरी का गेली? माझीच बदली का झाली? माझ्यावरच चौकशी का बसली? इतकी वर्ष प्रामाणिकपणे काम करूनही अचानक मीच मॅनेजमेंटच्या नजरेतून का उतरलो? आणि या प्रत्येक प्रश्नामागं मला एकच वेदना दिसत होती. गुरुजी, फटका नेमका मलाच का बसला? तेव्हा मला जाणवलं, हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही आहे. आज 7.5 अनुभवणाऱ्या हजारो लोकांच्या मनात हाच प्रश्न आहे. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ. पण आज मी तुम्हाला फक्त 7.5बद्दल माहिती देणार नाही. आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की जी फार कमी ठिकाणी इतक्या सखोलपणे समजावून सांगितली जाते. कारण आपण फक्त 7.5मध्ये काय होतं हे पाहणार नाही, तर 7.5मध्ये माझ्याच आयुष्यात हे का घडतं या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. कारण कंपनीचा निर्णय एकच असतो, सरकारचा आदेशही एकच असतो, पण त्याचा परिणाम प्रत्येकावर सारखा होत नाही. कोणाची नोकरी जाते, कोणाची बदली होते, कोणावर चौकशी बसते आणि त्याच काळात कोणाला प्रमोशन मिळतं. मग प्रश्न असा आहे, फटका नेमका काही मोजक्याच लोकांना का बसतो? हे खरंच फक्त नशीब असतं का? की यामागं ग्रह, कर्म आणि काळ याचं एखादं अदृश्य गणित काम करत असतं? आज आपण त्या रहस्याचा शोध घेणार आहोत. सर्वात अधिक 7.5बद्दल एक मोठा गैरसमज दूर करूया. अनेकांना वाटतं 7.5 आली म्हणून माझी नोकरी गेली, 7.5 आली म्हणून माझी बदली झाली, 7.5 आली म्हणून माझ्यावर चौकशी बसली. पण ज्योतिषशास्त्रात इतकं सरळ उत्तर देत नाही. कारण जर 7.5मुळेच नोकरी जात असेल तर ज्या प्रत्येक व्यक्तीवर 7.5 चालू आहे त्या प्रत्येकाची नोकरी जायला हवी. पण खरंच असं होतं का? नाही. त्याच 7.5मध्ये कोणाला प्रमोशन मिळतं, कोणाला मोठी जबाबदारी मिळते, कोणाचा व्यवसाय वाढतो, तर कोणाची नोकरी जाते, कोणाची बदली होते, कोणावर चौकशी बसते. मग फरक नेमका कुठे पडतो? याच ठिकाणी 7.5चं खरं तत्त्व समजून घ्यावं लागतं. आणि हे तत्त्व समजलं की 7.5कडे पाहण्याची तुमची दृष्टी कायमची बदलून जाईल. कारण 7.5ची सुरुवात नोकरीपासून होत नाही, ती होती तुमच्या मनापासून. याच कारणासाठी 7.5 सूर्यापासून मोजली जात नाही, ती चंद्रापासून मोजली जाते. आणि चंद्र म्हणजे फक्त मन नाही. चंद्र म्हणजे तुमची सुरक्षिततेची भावना, तुमची ओळख, तुमचा आत्मविश्वास, तुमचा मानसिक आधार आणि तुम्ही स्वतःबद्दल काय समजता याचं प्रतिबिंब. म्हणून 7.5मध्ये शनी सर्वात आधी तुमच्या नोकरीवर परिणाम करत नाही, ते तुमच्या नोकरीशी जोडलेली ओळख हलवायला सुरुवात करतात. आणि तेव्हाच मनात प्रश्न निर्माण होतात, मी खरंच योग्य ठिकाणी आहे का? माझी किंमत फक्त या पदामुळं आहे का? उद्या ही नोकरी नसेल तर मग मी कोण? आणि इथेच बहुतेक लोक घाबरतात. कारण त्यांना वाटतं शनी माझी नोकरी काढून घेत आहे. पण माझ्या मते शनी नोकरी काढत नाही, ते नोकरीवर उभी असलेली तुमची मानसिकता, सुरक्षितता तपासत असतात. आणि हीच 7.5ची पहिली परीक्षा असते. पण जर बदल फक्त तुमच्या मनात होत असेल तर बाहेरचं जग अचानक का बदलतं? बॉस का बदलतो? बदली का होती? चौकशी का लागते? आणि काही वेळा नोकरीच का जाते? याचं उत्तर आता पुढे समजून घेऊया. आता या संपूर्ण व्हिडिओमधलं सर्वात मोठं रहस्य समजून घ्या. कारण इथून पुढे जे मी सांगणार आहे तेच 7.5चं खरं ज्योतिष्य आहे. सर्वप्रथम एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमची 7.5 तुमच्या बॉसचं मन बदलत नाही. तुमच्या 7.5मुळे कंपनी निर्णय घेत नाही, सरकार बदलीचे आदेश काढत नाही. मग नेमकं घडतं तरी कसं? याचं उत्तर ज्योतिषशास्त्रात एक अतिशय सुंदर तत्वातून देतं. प्रत्येक मोठी घटना तेव्हाच घडते जेव्हा 3 वेगवेगळी कर्मचक्र एकाच वेळी एकाच दिशेने फिरायला लागतात. पहिलं कर्मचक्र तुमची 7.5, तुमची महादशा, अंतर्दशा आणि तुमच्या कुंडलीतील करिअर योग तुमच्या आयुष्यात बदलीची वेळ आल्याचे संकेत देत असतात. दुसरं कर्मचक्र व्यवस्थापनाचं. तुमचा बॉस, HR, विभाग प्रमुख किंवा सरकारी वरिष्ठ अधिकारी ते तुमच्या 7.5मुळे निर्णय घेत नाही. ते संस्थेच्या गरजेनुसार
नियमानुसार आणि परिस्थितीनुसार निर्णय घेत असतात. तिसरं कर्मचक्र संस्थेचं. कंपनीमध्ये रिस्ट्रक्चरिंग सुरू होतं, खर्च कमी करण्याचे निर्णय होतात, नवीन टेक्नॉलॉजी येते, AI येते, काही विभाग बंद होतात, तर सरकारी सेवेत बदलीचे आदेश निघतात, विभागीय चौकशी सुरू होते, प्रशासकीय फेरबदल होतात. आता एक क्षण डोळ्यासमोर चित्र उभं करा. एका मोठ्या कंपनीत 100 कर्मचारी आहेत किंवा एका सरकारी विभागात 100 अधिकारी आहेत. एकाच दिवशी एकच आदेश निघतो, पण फटका सगळ्यांना बसत नाही. तो काही मोजक्याच लोकांना बसतो. असं का? कारण घटना एकच असते, पण प्रत्येकाचं कर्म वेगळं असतं. प्रत्येकाची दशा वेगळी असते, प्रत्येकाची कुंडली वेगळी असते. आणि म्हणूनच त्याच दिवशी एकाची नोकरी जाते, दुसऱ्याची बदली होते, तिसऱ्यावर चौकशी बसते आणि चौथ्याला प्रमोशन मिळतं. याला ज्योतिषशास्त्रात ग्रह, कर्म आणि काळ याचा संगम म्हणतात. पण इथेच आणखी एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर ग्रह घटना घडवत नसतील तर मग जन्मकुंडली नेमकं काय सांगते? एक अनुभवी ज्योतिषी तुमच्या कुंडलीत नेमकं काय पाहतो? याचं उत्तर आता पुढच्या भागात समजून घेऊया. आता एक अनुभवी ज्योतिषी तुमच्या कुंडलीत नेमकं काय पाहतो ही गोष्ट समजून घ्या, कारण इथेच 7.5बद्दल सर्वात मोठी चूक होते. अनेक लोक फक्त 7.5 पाहतात आणि ताबडतोब निष्कर्ष काढतात नोकरी जाणार. पण अनुभवी ज्योतिषी असा निष्कर्ष कधीच काढत नाही. तो संपूर्ण चित्र पाहतो. सर्वप्रथम दशमभाव, कारण दशमभाव फक्त नोकरी दाखवत नाही, तो दाखवतो तुमचं करिअर, तुमचं पद, तुमची जबाबदारी, तुमची सामाजिक प्रतिमा आणि व्यवस्थापन तुमच्याकडे कसं पाहतो हे सुद्धा दाखवतो. म्हणून जेव्हा 7.5 दशा आणि मग दशमभावाशी संबंधित योग एकाच वेळी सक्रिय होतात तेव्हा करिअरमध्ये मोठे बदल दिसू शकतात. पण इथेच थांबणे ही सर्वात मोठी चूक आहे. समजा तुम्ही माझ्याकडे आलात आणि विचारलं, गुरुजी माझीच नोकरी का गेली? तर मी फक्त 7.5 पाहणार नाही. मी सर्वप्रथम पाहील सध्या कोणती महादशा चालू आहे, त्यानंतर कोणती अंतर्दशा सुरू आहे आणि मग आणि दशमेशाची ताकद पाहील. त्यानंतर शनी, राहू आणि चालू गोचर यांचा परिणाम पाहील. कारण 7.5 फक्त काळ दाखवते, पण त्या काळात कोणती घटना घडेल हे संपूर्ण कुंडली ठरवते. उदाहरणार्थ, जर शनी महादशा किंवा शनी अंतर्दशा आणि 7.5 एकाच काळात सक्रिय असेल तर करिअरमध्ये मोठे बदल अधिक स्पष्टपणे दिसू शकतात. जर राहूचा प्रभाव करिअरशी संबंधित ग्रहावर असेल तर अचानक मॅनेजमेंट बदलू शकतं, पॉलिसी बदलू शकते. AI, ऑटोमेशन, आउटसोर्सिंग किंवा रिस्ट्रक्चरिंग यांचा परिणाम तुमच्या करिअरवर दिसू शकतो. पण हे प्रत्येकाच्या बाबतीतच घडेल असं ज्योतिषी कधीच सांगत नाही. आता 6 भाव समजून घ्या. हा भाव सेवा दाखवतो, कार्यालयीन वातावरण दाखवतो, स्पर्धा, वाद, शिस्तभंग आणि विभागीय चौकशीसारखे विषय. म्हणूनच काही लोकांच्या आयुष्यात नोकरी जात नाही, पण चौकशी सुरू होते किंवा सतत कार्यालयीन संघर्ष वाढतो. सूर्य म्हणजे सत्ता, वरिष्ठ अधिकारी, सरकार, निर्णय घेणारी व्यक्ती. म्हणून सरकारी सेवेत बदली, प्रमोशन, प्रशासकीय निर्णय यामध्ये सूर्याचं महत्त्व मोठं असतं. राहू व्यक्ती बदलत नाही, तो व्यवस्था बदलतो. नवीन मॅनेजमेंट, नवीन पॉलिसी, AI, ऑटोमेशन, कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग हे बदल राहूच्या प्रभावाखाली अचानक दिसू लागतात. आणि शेवटी शनी शिक्षा देतात, पण माझ्या अनुभवामध्ये हा अर्थ पूर्ण नाही. शनी शिक्षा देण्यासाठी प्रसिद्ध नाहीत, ते पात्रता तपासण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते फक्त एकच प्रश्न विचारतात, आजही या जबाबदारीसाठी तू पात्र आहेस का? तुझं कर्म, तुझी शिस्त, तुझी प्रामाणिकता, तुझी क्षमता या पदाच्या लायकीची आहे का? आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर कधी नोकरीच्या रूपाने मिळतं, कधी बदलीच्या रूपाने मिळतं, कधी चौकशीच्या रूपाने मिळतं, तर कधी प्रमोशनच्या रूपाने मिळतं. म्हणूनच 7.5चा प्रश्न फक्त कधीच नोकरीचा नसतो, तो तुमच्या कर्म पात्रतेचा असतो. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तर 7.5चा उद्देश शिक्षा नसून माणसाला घडवणं असेल तर या काळातून आपण बाहेर कसं पडायचं याचं उत्तर भगवद्गीता आपल्याला देते. आता संपूर्ण प्रवासाचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष समजून घ्या. जर आज तुमची नोकरी गेली असेल, तुमची बदली झाली असेल, तुमच्यावर चौकशी सुरू असेल किंवा करिअरमध्ये मोठी उलथापालथ सुरू असेल, तर मी तुम्हाला एकच विनंती करतो, हा प्रसंग फक्त दुःख म्हणून पाहू नका. स्वतःला एक प्रश्न विचारा, ही घटना मला तोडण्यासाठी आली आहे का की मला घडवण्यासाठी?
कारण 7.5चा उद्देश माणसाला संपवणं नसतो, त्याला अधिक सक्षम बनवणं असतो. तुमचा अधिकार पदावर नाही, तुमचा अधिकार कर्मावर आहे. आज कंपनी तुमचं पद काढून घेऊ शकते, सरकार तुमची बदली करू शकते, चौकशी लागू शकते, पगार कमी होऊ शकतो. पण तुमचं ज्ञान, तुमचं चारित्र्य, तुमची मेहनत आणि तुमची पात्रता कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि इथेच बहुतेक लोक मोठी चूक करतात. ते नोकरी वाचवण्यात संपूर्ण शक्ती खर्च करतात, पण स्वतःला अधिक सक्षम बनवण्याकडे दुर्लक्ष करतात. लक्षात ठेवा, जर शनी तुमच्याकडून काही घेत असतील तर त्यामागं एक प्रश्न असतो. आज तुझ्याकडं जे आहे त्यापेक्षा मोठ्या जबाबदारीसाठी तू तयार आहेस का? आणि जर उत्तर होय असेल तर कदाचित आजची अडचण उद्याची संधी ठरेल. म्हणून आजपासून नोकरी वाचवण्यापेक्षा स्वतःला घडवा. बदलीची भीती बाळगण्यापेक्षा नवीन जबाबदारीसाठी तयार व्हा. चौकशीची चिंता करण्यापेक्षा तुमची प्रामाणिकता अधिक मजबूत करा. कारण पद तात्पुरतं असतं, पात्रता कायमची असते, पगार बदलू शकतो, पण कर्माची किंमत कधीही कमी होत नाही. आणि आजचा हा संपूर्ण व्हिडिओ जर एका वाक्यात सांगायचा झाला तर मी एवढंच म्हणेल, 7.5मध्ये शनी तुमची नोकरी काढत नाही, ते तुमच्याकडून एकच प्रश्नाचं उत्तर मागतात. जर आज तुझं पद गेलं तर तुझ्यात अजून काय उरलं? ज्या दिवशी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल त्या दिवशी 7.5 शिक्षा राहणार नाही, ती तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा गुरु बनेल. आणि कदाचित काही वर्षांनी मागे वळून पाहताना तुम्ही म्हणाल, त्या दिवशी शनीने माझ्याकडून नोकरी घेतली नव्हती, शनीने मला माझी खरी ओळख दिली होती.